तर बाबांनो, मदुराईमधनं 2 लाख रुपये कॅश घ्यायचं होतं. कॅश तिनं आणली जाऊन मार्केटमधनं. कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं. आणि गाडीवरला इथनं बेंगलोरला जायचं होतं. मग काय जातं तिथनं निघलो बेंगलोरमध्ये जायला. पुढं आलो, भूक लागलेली म्हणून डोसा बिसा तिनं खाऊया म्हटले. कारण इकडे डोसा इडली बिडली दाबून दणका द्यायला बरं पडते. खुसकरून असते हो सगळे, इडली डोसा सगळं हानकी बडू नुसता धुरावडू खुसकरूनच दणका देत असतो मी. तर टॉपचा विषय इथं डोसा आणि इडली. मग काय हरिहरला आलो, बेंगलोरमध्ये माल नव्हता. बिअर पिवा म्हटलं, संध्याकाळी गरम पिणं वालतं, जरा टेन्शन पण आलते म्हणून बिअरवर दणका दिला. 1 नंबर टॉपचं लागायला. लई दिवसातनं बिअर पिली, भारी वाटाल ती, फिलिंग टाकात गेली ती. मग काय दुसऱ्या दिवशी तांदूळ भरायला लावलो. इचलकरंजीचा माल भरायला तो मानगावचा तांदूळ राईस मिल. मग राईस 3 भरून झालो, तांदूळ 3 भरून घेतलो. इकडं ऑफिसला आलो टप्पाल घ्यायला. तर ही म्हातारी 2 जण बघा असे खेळालतीत की नाही, बारक्या असल्यासारखंच खेळालतीत. त्यासनी बघून खरोखर लहानपणीची आठवण लय झालती. मग काय म्हटलं, आई घालू खेळत बसू दे त्यांच्या त्यांनी, आपल्याला काम केलं पाहिजे. त्यांनी काय सगळी पोरं बिळं काढून बसली असतील. म्हटलं आपल्याला राबल्याशिवाय पर्याय नाही. मग काय नाश्ता बिष्टा त्यांनी करायला आलो. नाश्ता तीन करून गाडी तीन टप घेऊन निघलो. पुढं आलो, ती दादा 3 गाठ पडलीत नगरची. चहा 3 पेलो त्यांच्या संख्येनं मस्तपैकी. मग काय तिथनं पुढं आलो, इचलकरंजीत पोचलो बा सकाळी. मानगावला ते चहा 3 पेलो. गाडी आता खाली करायला घेऊन जात होतं. आज शनिवार असल्यामुळं गुंड्याला म्हटलं शाबू बनव, उपवास पण होता. मस्तपैकी शाबू बनवला. दही आणलं विक्रीतनं जाऊन, मस्तपैकी दणका देऊया म्हटलं. तर आता शाबूतून खाल्लोय. ह्याच्या पुढचा ब्लॉग वगैरे होता, लाईक शेअर कमेंट.